महाडच्या कृतज्ञता मेळाव्यादरम्यान माजी खासदार आनंद गीते यांच्यावर गद्दारीचा आरोप. तत्कालीन महाड तालुका प्रमुख विजय सावंत यांनी उघड केले पत्ते. ठाकरे गटाचे नेते माजी खासदार आनंद गीते यांच्यावर शिवसेनेमध्ये गटबाजी आणि गद्दारीचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप शिवसेनेचे तत्कालीन महाड तालुका प्रमुख विजय सावंत यांनी केला आहे. 2004 मध्ये महाडमधील आमदार प्रभाकर मोरे यांचा पराभव झाला होता. शिवसेनेची महाडमधील सीट पडली होती. यावेळी राष्ट्रवादीने पराभव केला नव्हता, तर तो अंतर्गत गटबाजी गद्दारीमुळे पराभव झाला असल्याचे सावंत म्हणाले. आणि सावंत यांनी ही गटबाजी आणि गद्दारी तत्कालीन खासदार आनंद गीते यांनी केली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावेळी आपण मातोश्रीवर गेलो असल्याचे सांगत सावंत यांनी आपण याचे साक्षीदार असल्याचेही म्हणाले आहेत. 2004 ते 2009 दरम्यानच्या काळातील संघर्षाबद्दल बोलताना आमदार गोगावले यांनी संघटना बांधणीचे काम केले आणि गेलेली सीट परत आणल्याचे सावंत यांनी सांगत पत्ते खुले केले आहेत. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. गेले 18 महिने शेठ आम्ही ऐकतोय, शेठनी हे असं करायला नाही पाहिजे होतं. गद्दारी केली. काय गद्दारी केली? 2004 आठवा. 2004चा शिवसेनेचा पराभव आपसातल्या गटबाजीमुळे झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने पराभव केला नव्हता. आता ती आपसातली गटबाजी कोणी केली? जे शेठना म्हणतात शेठनी गद्दारी केली, त्यांनी गटबाजी केली. त्या माजी खासदारांनी या ठिकाणी गद्दारी केली आणि आपली सीट पाडली. साक्षीदार होतो आम्ही. मातोश्रीवरती गेलो होतो. शेठ जिल्हा प्रमुख होते. 2004 ते 9 नवीन पिढीला माहिती नाही. 2004 ते 9चा संघर्षाचा काळ आम्ही भोगलेला आहे. तालुका प्रमुख होतो. एकही दिवस असा नव्हता की तिन्ही पोलीस स्टेशनला रात्री अपरात्री आम्ही गेलो नाही. मी असेल, माझ्या बरोबरचे विभाग प्रमुख असतील, शेठ खंबीरपणे उभे होते. त्या माणसांनी संघटनेसाठी काय नाही केलं. साक्षीदार होतो आम्ही. कळमे साहेब बरोबर ना. 2004 ते 9 संघटना बांधणीचं काम आपल्या शेठनी केलं. गेलेली सीट, गेलेला मतदारसंघ 2009 पासून आतापर्यंत तुम्हाला जिंकून दिला तो माणूस गद्दार कसा काय असू शकतो? ज्यांनी पक्षामध्ये 2 गट केले त्याला मग काय म्हणायचं? त्याला एकनिष्ठा म्हणायची? आणि काय सांगताय? कोण सांगताय? साला काल जे शिवसेनेत आले, ज्यांनी झेंडा म्हणजे ज्यांच्या पिढ्यानी पिढ्या शिवसेना इथं वाढू नये, शिवसेनेचा भगवा भडकवू नये, त्यांनी घालवलं. आणि जे काल शिवसेनेत आले, भगवा हातात घेतलाय, ते शेठला म्हणतात शेठ गद्दार, इथले शिवसैनिक गद्दार. अरे वा रे वा, काय बहादर. अरे काय कळलंय तुम्हाला? शेठ माणूस म्हणून, आमदार म्हणून तुम्ही टीका करताय. माणूस म्हणून शेठ काय ते आम्हाला विचारा. सर्वसामान्य शिवसैनिकांना विचारा. हे आमच्या माय भगिनींना विचारा.